Stories on Mike. Stories on Mike. रात्रीचे 2 वाजले होते. मोहितेवाड्याची ती 11 लाकडी इमारत आता एका निर्जीव काळ्याकुट्ट थडग्यासारखी भासत होती. काकांच्या मृत्यूनंतर वाड्यातली ती जीवघेणी शांतता आता आणखीनच गडद अधिक जड झाली होती. मी माझ्या खोलीच्या दाराला कान लावून बाहेरचा कानोसा घेत होते. वाड्यात कुठेही कसलीही चाहूल नव्हती. आई कदाचित थकून झोपली असेल आणि आजी कधी झोपते का, हाच मुळी मला प्रश्न होता. मी हळूच दाराची कडी काढली. बिजागरीने कोणताही आवाज नाही केला, कारण दुपारच्या त्या भयंकर प्रसंगानंतर मी दाराच्या बिजागरीत खोबरेल तेल सोडून ठेवलं होतं. मला रात्री बाहेर पडायचं होतं आणि मी कोणतीही चूक करू इच्छित नव्हते. मी बाहेर बोळात पाऊल ठेवलं. पायात चपला नव्हत्या. जमिनीच्या त्या थंडगार स्पर्श थेट माझ्या डोक्याला झिंझिण्या आणत होता. माझं लक्ष सतत पहिल्या मजल्याच्या त्या अंधाऱ्या गॅलरीकडे होतं. देविका तिथेच कुठेतरी होती, पण मला तिच्याकडे जायचं नव्हतं. मला जायचं होतं माळ्यावर, जानकीच्या डायरीकडे. मी श्वास रोखून लाकडी जिन्यापाशी पोहोचले, पण तिथे पोहोचताच माझे पाय जमिनीला खिळले. जिन्याच्या दाराला अडकवलेले ते गंजलेलं कुलूप तिथे नव्हतं. दार अर्धवट उघडलेलं होतं. काळजात धस्स झाला. आजीने डायरी हलवली होती की देविका तिथे गेली होती? मी मागे वळणार होते, पण माझ्यातल्या हताशपणाने मला पुढे ढकललं. जर डायरी तिथे नसली तरी तिथे मला काहीतरी नक्कीच मिळेल. मी हळुवारपणे दार लोटलं आणि जिन्याच्या पायऱ्या चढू लागले. माळ्यावर नेहमीसारखेच तो कुबट, जुन्या लाकडाचा आणि सापाच्या कातीचा उग्र दर्प होता, पण आज त्या दर्पात अजून एक वास मिसळला होता. तो वास ओल्या लाल मातीचा होता. कौलारू छताच्या फटीतून चंद्राचा एक निळसर कवडसा आत येत होता. त्या मोजक्या प्रकाशात मला ती पितळी पट्ट्यांची पेटी दिसली. पेटीचं झाकण उघडं होतं. मी धावतच तिथे गेले. पेटीच्या आत जुने कपडे अस्ताव्यस्त पडले होते, पण तो लाल रेशमी कपडा आणि ती डायरी तिथे नव्हते. नाही नाही, असं नाही होऊ शकत. मी स्वतःशीच पुटपुटले. मी पेटीतले कपडे वेड्यासारखे बाहेर फेकू लागले, पण आत काहीही नव्हतं. आजीने ती डायरी नष्ट केली असावी किंवा स्वतःच्या खोलीत लपवली असावी. माझे डोळे भरून आले. मला शेवटचा एकमेव आशेचा किरणही या वाड्याच्या अंधारातून गिळून टाकला होता. मी हताश होऊन जमिनीवर कोसळले. पण खाली बसताना माझ्या गुडघ्याला जमिनीच्या लाकडी फळीचा एक खिळा टोचला. मी वेदनेने कराहले आणि तो खिळा काढण्यासाठी खाली वाकले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती लाकडी फळी थोडीशी सैल होती. ती इतर फळ्यांसारखी घट्ट बसवलेली नव्हती. मी माझे नख त्या फळीच्या खाचेत अडकवले आणि ती फळी वर खेचली. फळी करकरत उघडली आणि त्याखाली लाकडाच्या पोकळीत कागदाची काही दुमडलेली पानं लपवून ठेवली होती. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी थरथरत्या हाताने ती पानं बाहेर काढली. ती पानं जानकीच्या डायरीतूनच फाडलेली होती. आजीने डायरी लपवण्याआधीच कदाचित जानकीने स्वतःच ती महत्त्वाची पानं डायरीतून फाडून इथे लपवली ठेवली असावी. मी ती पानं उघडली. चंद्राच्या त्या अंधुक प्रकाशात मी ती फाटलेली, पिवळी पडलेली पानं वाचू लागली. तिचं अक्षर खूप विस्कळीत होतं, जणू लिहिताना तिचे हात प्रचंड थरथरत असावेत. पानामधला वचकूट. मी आज ते जुने ग्रंथ वाचले. आजी नेहमी सांगायची की आपल्या पूर्वजांनी नागवनातील झाडं तोडली म्हणून देवतेने आपल्याला शाप दिला. पण हे खोटं आहे. हा शाप नाही, ही एक शिक्षा आहे. पण ती आपल्या पूर्वजांच्या चुकीची नाही, त्यांच्या लालसेची शिक्षा आहे. मोहिते घराण्याला ही संपत्ती, हा वाडा असाच मिळालेला नाही. त्यांनी न्याय मागितला नव्हता, त्यांनी सत्ता मागितली होती. 200 वर्षापूर्वी जेव्हा विदर्भात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा आपल्या पूर्वजांनी नागवनातल्या त्या प्राचीन अंधाराला जागृत केलं नाही, त्यांनी त्याला कैदेत टाकलं.
त्यांनी तांत्रिक विद्यांचा वापर करून त्या देवतेला एका करारात बांधलं. त्या कराराने घराण्याला अफाट संपत्ती आणि संरक्षण दिलं. पण त्या बदल्यात देवतेला भूक लागते आणि ती भूक भागवण्यासाठी या घराण्याने स्वतःच्याच लेकींना देवतेचं भक्ष्य बनवलं. आपण देवतेचे अंश नाही आहोत. आपण तिचं पात्र आहोत. आपण देवतेचे हत्यार नाही आहोत. आपण तिचा पिंजरा आहोत. आपल्या अंगात जेव्हा ती शक्ती येते तेव्हा ती न्याय करण्यासाठी येत नाही. ती स्वतःला या करारातून मुक्त करण्यासाठी धडपडत असते. आणि जोपर्यंत हा करार मोडला जात नाही तोपर्यंत दर पिढीत 2 मुली जन्म घेतील. एक जी वाड्याची अब्रू म्हणून जगेल आणि दुसरी जिला अंधारात जिवंत गाडलं जाईल, देवतेचा अंश बनून कुजण्यासाठी. मी ते पान वाचून स्तब्ध झाले. पिंजरा? आम्ही पिंजरा आहोत. माझ्या स्वतःच्या घराण्याने, माझ्या पूर्वजांनी संपत्तीसाठी एका अमानवीय शक्तीला बांधून ठेवलं होतं आणि त्याची किंमत ते आमच्या रक्ताने चुकवत आहेत. काकांचा मृत्यू हा देवतेचा न्याय नव्हता. ती त्या बंदिस्त शक्तीची चवताळलेली भूक होती जी देविकाच्या शरीरातून बाहेर पडत होती. छान लपवलं होतं ना तिने. तो आवाज माझ्या अगदी डोक्यावर घुमला. मी झटकन वर पाहिलं. माझ्या डोक्यावर माळ्याच्या त्या जाड जूड लाकडी वाशावर कुणीतरी उलटी लटकलेलं होतं. देविका. तिचे पाय वाड्याच्या लाकडी तुळईला एखाद्या वटवाघळासारखे घट्ट चिटकले होते. तिचे केस गुरुत्वाकर्षणामुळे खाली माझ्या चेहऱ्याकडे लोंबत होते. तिने माझ्यासारखाच स्वेटर घातला होता, पण तो आता रक्ताने आणि मातीने माखलेला होता. मी किंचाळणार होते, पण माझा आवाज घशातच अडकला. तिने मान वळवली. तिचे ते पिवळे जर्द डोळे आणि काळ्या उभ्या भावल्या चंद्राच्या प्रकाशात भयानक चमकत होत्या. जानकी खूप हुशार होती, पण ती कमकुवत होती. देविका अगदी शांत फुसफुसणाऱ्या आवाजात बोलत होती. तिचे ओठ हलत होते, पण तो आवाज माझ्या मेंदूत घुमत होता. तिला वाटलं की सत्य शोधून ती मुक्त होईल, पण सत्याने तिला फक्त मरण दिलं. आजीने तिला स्वतःच्या हातांनी देवाऱ्याखाली तळघरात जिवंत कोंडलं होतं. तळघर? माझे शब्द कापत बाहेर आले. तू तू तिथे होतीस? देविकाने तिच्या हाताची बोटे सोडली आणि ती एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अत्यंत शिताफीने कोणताही आवाज न करता खाली जमिनीवर उतरली. ती आता माझ्या अगदी समोर उभी होती, हुबेहूब माझ्या उंचीची, माझ्याच चेहऱ्याची, पण तिच्या त्वचेखाली एक भयंकर कौर्य सळसळ करत होतं. मी तिथेच जन्माला आले. ती माझ्या जवळ आली. तिच्या शरीरातून येणारा तो काकांचा रक्ताचा दर्प आता इतका स्पष्ट होता की मला उलटीसारखं होऊ लागलं. जेव्हा तू या वरच्या हवेशीर खोल्यांमध्ये वाढत होतीस, खेळत होतीस, तेव्हा मी या काळोखात तळघरात उंदरांसोबत वाढत होते. आजी दर अमावस्याला तिथे यायची, मला कच्चं मांस द्यायची, मला शांत ठेवायची, कारण तिला माहीत होतं जर मी बाहेर आले तर वाड्याचं सत्य जगासमोर येईल. तिने तिचा थंडगार खवलेदार हात माझ्या गालावर ठेवला. तो स्पर्श इतका बर्फाळ होता की माझ्या अंगावर काटा आला. पण आता मला कच्च्या मांसांची भूक उरलेली नाही आर्या. आता मला ताऱ्याखाली वावरायचे आणि त्यासाठी मला तुला माझ्या जागी त्या तळघरात पाठवावं लागेल. मी झटकन तिचा हात झिडकारून मागे सरकले. मी तसं होऊ देणार नाही. मी आजीसारखी नाहीये. मी हा शाप, हा करार मोडून काढेन. मी दात ओठ खात म्हणाले. माझ्यातली भीती आता संतापात बदलली होती. देविका मोठ्याने हसली. तू मोडणार करार? तुझ्या अंगात अजून नखभर ही शक्ती आली आहे का? पण कदाचित तू मोडू शकेल. तो मोडू शकेल. कोण? तो मुलगा. देविकाने तिचे पिवळे डोळे बारीक केले. जो आज दुपारी वाड्याच्या दरवाजात उभा होता. मला त्याचा वास आलाय आर्या. तो इथला नाहीये. तो काहीतरी शोधत आलाय. त्याला वाटतं की तो या कथेचा नायक आहे. त्याला वाटतं की तो आपल्याला वाचवू शकेल. माझ्या काळजाचा ठोका चुकला. देविकाने त्याला पाहिलं होतं, पण तो वाचवणारा नाहीये आर्या.
देविकाने तिची लालसर जीभ ओठांवरून फिरवली. तो माझा पुढचा घास आहे आणि मी त्याची शिकार तुझ्या डोळ्यांसमोर करेन. तिच्या या शब्दांसोबतच तिने माझ्याकडे एक झेप घेतली. मी घाबरून बाजूला झाले आणि ती पेटीवर आदळली. मी क्षणाचाही विलंब न करता माझ्या हातातली ती फाटलेली पानं छातीशी घट्ट धरली आणि माळ्याच्या जिन्याकडे धाव घेतली. पळ आर्या, पळ, पण लक्षात ठेव, भूक कधीच संपत नाही, कधीच शांत बसत नाही. तिचा तो फुसफुसणारा आवाज माझ्या पाठीमागे माळ्याच्या काळोखात घुमत राहिला. मी धापा टाकत खाली आले. माझ्या खोलीत जाऊन दार लावलं आणि पलंगावर कोसळले. माझं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. सकाळचे 7 वाजले. वाड्यात आज सूतक असल्याने चूल पेटवलेली नव्हती. सगळीकडे एक उदास रखरखीत शांतता होती. मी रात्रभर डोळा मिटला नव्हता. ती पानं मी माझ्या स्वेटरच्या आत लपवून ठेवली होती. मला बाहेर पडायचं होतं. मला त्या मुलाला शोधायचं होतं. देविका त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधी. मी आईला सांगितलं की मला कॉलेजच्या एका मैत्रिणीकडून नोट्स आणायचे आहेत. घरातल्या वातावरणात माझा जीव गुदमरतोय असं बहाणा केला. आईने जास्त प्रश्न विचारले नाहीत. ती स्वतःच दुःखात इतकी बुडाली होती की तिला कशाचंच भान नव्हतं. मी वाड्याच्या बाहेर पडले. विदर्भाच्या सकाळच्या कोवळ्या उन्हातही एक अजीब प्रकारची उष्णता होती. मी रस्त्याने वेगाने चालत होते. गावातले लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. काहींच्या नजरेत सहानुभूती होती तर काहींच्या नजरेत वाड्याबद्दलचा तो जुनाच खौफ. तो मुलगा मला कुठे मिळेल हे मला माहीत नव्हतं, पण मला एक अंधुकशी आशा होती की जर तो वाड्यावर नजर ठेवून होता तर तो जवळपासच कुठेतरी असेल. मी गावाच्या एसटी स्टँडजवळ पोचले. तिथेच एक जुनी चहाची टपरी होती. मी तिथे उभं राहून आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. माझी निराशा झाली. मी वळून परत जाणार तितक्यात मला शोधतीयस का? माझ्या पाठीमागून एक शांत पण खणखणीत आवाज आला. मी झटकन मागे वळले. तोच मुलगा तिथे उभा होता. तोच राखाडी शर्ट, तीच काळी पॅन्ट आणि खांद्याला अडकवलेली ती जुनी शबनम बॅग. जवळून पाहताना मला जाणवलं की त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. जणू तोही कित्येक रात्री झोपला नव्हता. पण त्याच्या चेहऱ्यावर एक अजीब प्रकारचा आत्मविश्वास होता जो मोहिते वाड्यातल्या कोणत्याही माणसात नव्हता. कोण आहेस तू? मी एक पाऊल मागे घेत विचारलं. माझा आवाज थोडा कापत होता. त्याने त्याच्या हातातल्या कागदाचा चहाचा कप डस्टबिनमध्ये टाकला आणि माझ्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, माझं नाव राघव आहे आणि मला माहीत आहे की तुझ्या काकांना कोणत्याही सापाने मारलेलं नाहीये. माझा श्वास क्षणभर थांबला. तो एक पाऊल पुढे आला आणि त्याने अत्यंत संथ पण गंभीर आवाजात पुढचं वाक्य उच्चारलं. मला हेही माहीत आहे आर्या की काल रात्री तुमच्या वाड्यात एक नाही 2 मुली होत्या आणि त्यापैकी एक मुलगी माणूस नाहीये. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. या बाहेरून आलेल्या अनोळखी माणसाला हे सगळं कसं माहीत होतं? आजीने जे सत्य 200 वर्ष अंधारात गाडून ठेवलं होतं ते या राघवला कसं समजलं? तुला हे सगळं कसं? इथे रस्त्यावर बोलणं सुरक्षित नाही आहे. राघवने आजूबाजूला नजर फिरवत म्हटलं. ज्या गोष्टीने काल तुझ्या काकांचा जीव घेतला ती गोष्ट आंधळी नाही आहे आणि ती आता फक्त तुझ्या वाड्यापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे. राघवने त्याची शबनम बॅग थोडी सावरली आणि तो माझ्या जवळून पुढे चालू लागला. जाता जाता तो थांबला आणि न वळताच म्हणाला, जर तुला जगायचं असेल आणि तुझ्या आत जे काही वळवळत आहे त्याला थांबवायचं असेल तर माझ्या मागे ये, कारण जानकीची डायरी फक्त अर्धीच कथा सांगते. उरलेली अर्धी कथा माझ्याकडे आहे. तो पुढे चालू लागला. मी स्तब्ध होत उभी होते. माझ्या स्वेटरच्या आत लपवलेली जानकीची ती फाटलेली पानं आता माझ्या त्वचेला अक्षरशः चटके देत असल्यासारखी भासत होती. एकीकडे वाड्याचा तो 200 वर्षाचा शापित करार, देविकाची रक्ताची तहान आणि आजीची भयंकर रहस्य होती आणि दुसरीकडे हा अनोळखी राघव जो अंधारातला एक कबडसा घेऊन उभा होता. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
मी एक दीर्घ श्वास घेतला आणि राघवच्या मागे मागे चालायला सुरुवात केली. मोहितेवाड्याची अब्रू आता वेशीबाहेर आली होती आणि आता खेळ फक्त जगण्याचा उरला होता. हॅलो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा भाग तुम्हाला? काय वाटतं, काय आहे हे सत्य? हे रहस्य कधी उलगडेल? राघव आता काय सांगणार आहे बरं? आर्या त्याच्यावर विश्वास ठेवेल? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढच्या भागामध्ये नक्की भेटतील. तर पुढचा भाग तुम्हाला वेळेवर मिळावा म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला आणि या प्रश्नांची उत्तरे काय असतील असे तुम्हाला वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमची कमेंटमध्ये वाट बघत आहे. थँक्यू. भेटूया पुढच्या भागात मग. Stories on Mike.